बुलढाण्याच्या चिखला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यावरून जर आपण पाहिलं तर शुक्रवारी 2 गटामध्ये जो आहे तो मोठा वाद झालेला आहे। यामध्ये आता आरोपींना जे आहे ते अटक केली जात आहे, परंतु अधिक काही जे आरोपी आहेत ते अजूनही पकडले जात नाही असा आरोप एका गटाचा। दुसरीकडे काही लोकांचं म्हणणं आहे की यामध्ये जे आहे ते खरे आरोपी आहे ते सुट्टा कामा नये, परंतु जे निष्पाप लोक आहेत त्यांना देखील गोवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो या ठिकाणी लोणार तालुक्यातल्या बीबी पोलीस स्टेशनवर काही ग्रामस्थ या ठिकाणी धडकलेले आहेत, काही महिला देखील आहेत। त्यांचं म्हणणं आहे की काही ज्या लोक या संपूर्ण प्रकरणात नाही त्यांच्यावर देखील कलमा लावल्या जात आहेत, गुन्हे दाखल केले जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कुठेतरी थांबलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं। आपल्यासोबत काही नागरिक आहे, काय सांगणार? महिला देखील तुमच्या सोबत पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत, बीबी या पोलीस स्टेशनला। काय तुमची मागणी आहे या संपूर्ण प्रकरणावर आणि काय घटना आहे? मुळात सिंदखेड राजा मतदारसंघ हा जिजाऊचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात आजपर्यंत सर्वच जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानं नांदत आलेले आहे, कारण की ते जिजाऊ मातेचे आमच्यावर संस्कार आहेत। खऱ्या अर्थानं चिखला या गावात काही दिवसापूर्वी एक प्रकार झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोठे बसवायचा या संदर्भातला तो वाद होता। ती जागाच असुरक्षित होती, जागा योग्य नव्हती, म्हणून सर्व गावकऱ्यांनी ठरवलं की योग्य ठिकाणी तो पुतळा बसला पाहिजे। काही दिवसा अगोदर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पुतळा बसवण्याचा विषय आला होता, परंतु त्यावेळीही सुद्धा गावकऱ्यांनी त्या जागेवर गोपीनाथरावजी मुंडे यांचा पुतळा नको आहे, कारण की तो सुरक्षित ठिकाणी चांगल्या ठिकाणी असला पाहिजे। ते जे ठिकाण आहे ते सार्वजनिक वर्दळीचं ठिकाण आहे, तिथे घाणकचरा असेल किंवा लग्नकार्य असेल किंवा इतर जे प्रोग्राम आहेत ते घडतात आणि घाणकचरा फेकला जातो। चुकून एखादा व्यसनी माणूस असेल किंवा एखादा चुकीचा माणूस असेल तो कदाचित त्या पुतळ्यापर्यंत जाऊन ते घाण तिथं टाकू शकतो आणि गावात वातावरण खराब होऊ शकतं। म्हणून प्रामाणिक उद्देशानं जो समाज आज वंजारी समाज म्हणून भरला जातोय, जर वंजारी समाजाच्या घरात जाऊन जर बघितलं तर छत्रपती पहिल्या दारावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊचं चित्र दिसल, ही फॅक्ट आहे। शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातेवर प्रेम करणारा हा समाज आहे, परंतु एक विकृत वृत्तीच्या काही मंडळींनी एका बाईंनी या प्रकाराला वेगळं वळण देण्यासाठी आणि स्वतःची लिडरशिप उभी करण्यासाठी, खोटी लिडरशिप उभी करण्यासाठी खोटं कुंभाट रचलं आणि या समाजातल्या किंवा एक विशिष्ट प्रकार घडून आणला। कपडे फाडून, ज्या बाईचे कपडे फाडतानाचा कुठलाही CCTV कुठलंही फुटेज त्यांनी फ्लॅश केलं नाही, परंतु जो फाटलेला कपडे घेऊन पळून बायात शिवाय देते ते फुटेज तिने मिळवला आणि स्पष्ट त्या फुटेजमध्ये अरे व्हिडिओ काढणारे सुद्धा त्या बाईचे नातलग होते, ही सर्व निर्माण करणारे सुद्धा बाईचेच नातेवाईक होते। कारण हा विषय ज्यावेळेस कपडे फाडले एखाद्या भगिनीचे, ती भगिनी पहिला एक तुमच्या सारख्याला प्रश्न पडेल, आमच्या सारख्याला प्रश्न पडेल की ज्यावेळेस तिचे कपडे फाडले जाईल त्यावेळेस ती अंगावर घेईल। ही जी महिला तक्रार करती महिला आहे, त्या महिलेनं दुसरा एक व्यक्ती त्याला लाज वाटायला लागली की तो अंगावर ज्यावेळेस कपडा टाकतो त्यावेळेस ती महिला तो कपडा खाली ओढते। म्हणजे याच्यावरून हे लक्षात येतं की या घटनेचा उद्देश काय होता। आता काही दिवसापूर्वी परत काही जरांगे साहेब आले, जरांगे साहेबाकडून राष्ट्रीय नेते व्हायचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत, त्यांना खूप शुभेच्छा। त्यांचा संदेश आम्हाला अपेक्षित असा होता की या गावात थाटामाटात योग्य ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा ते संदेश देतील, या गावकऱ्याला शांत करतील, परंतु त्यांनी वारंवार बीडचा उल्लेख करून, वारंवार मुंडे घराण्याचा उल्लेख करून ही प्रवृत्ती, हा समाज या विचाराचा आहे, हे भडवे म्हणजे ज्या पद्धतीत त्यांना बोलायचं ती वाईट भाषा या समाजाविषयी बोलून त्यांनी या मतदारसंघाचं, या जिल्ह्यातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जी मंडळी जरांगे साहेबाच्या आदेशावरून दररोज त्या गावात येत आहे आणि दररोज गावात आल्यानंतर त्यांना काम दिलं जात आहे की या गावातली शांतता होऊ द्यायची नाही, अशांत ठेवायचा हा परिसर। या परिसरात बीडचं जे राजकारण आहे ते त्यांना बीडसारखं कुपोषित करायचं आहे। त्यांनी जे बीडमध्ये राजकारण खराब केले ते त्यांना सिंदखेड राजा मतदारसंघात सुद्धा खराब करायचं आहे। म्हणून आमची विनंती आहे की आमच्या मायाबिनींना मारले, आमचं मुळीच आमचा बिलकुल कुठल्याही परिस्थितीत आमचा हाच उद्देश आहे। जर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंवा पुतळ्याला विरोध असेल त्यांची किंवा त्या बाईची विटंबना जर झाली असेल तर त्याला फाशीवर चढवा, परंतु निरपराध ज्यांचा काही संबंध नाही, ज्याचा कुठलाही संबंध त्या प्रकाराशी नाही, त्या महिलांचा कुठलाही संबंध त्या प्रकाराशी नाही, घरं उचलून पोलीस एकतर्फी कायदा या जगात या राज्यात आहे की असा प्रश्न आहे। कारण की एका समाजाविषयी कायदा वापरला जातो। आज वंजारी समाजाच्या लिस्टवर लिस्ट, आजही 50-55 लोकांची लिस्ट तयार करण्यात आली आणि ती पोलीस स्टेशनला दिली, गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे।
त्यात आमचे 10वी 12वीचे मुलं आज त्या पोलीस स्टेशनमध्ये अरेस्ट केलेले. म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. अरे बाबा हो, निष्पाप जे बालक आहेत त्यांनासुद्धा तुम्ही सोडत नाही. म्हणजे इतकं कुकर्म वृत्ती या लोकांनी पेरणं सुरू केलेली आहे. मी आमच्या या मंडळींना विनंती केलेली आहे, आम्ही सर्वच नेते मंडळींनी विनंती केलेली आहे. त्यात विनोद भाऊ असतील, सुनील भाऊ असतील, भगवानराव मुंडे असतील, जी आमची नेते मंडळी आहे, त्यांनी आम्ही आवाहन केलेलं आहे. आमची विनंतीसुद्धा प्रशासनाला यायची आहे की खरा आरोपी शोधला पाहिजे आणि निष्पाप लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास देण्यात येऊ नये. आणि या प्रकरणावर जी SIT लावून या प्रकरणाचा शेवट, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करण्याचा जो कलंक आमच्यावर लागलेला आहे, ज्या पुतळ्याला विरोध करण्याचा कलंक लागलेला आहे, तो कलंक आमच्यावर राहता कामा नये. त्यासाठी SIT शासनाने इथं स्थापन करावी आणि SITद्वारे खोलवर जाऊन त्याचा तपास होऊन आमचा तो डाग काढण्यात यावा, अशी आमची माननीय गृहमंत्री आणि शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे. नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक आले. त्यांचं म्हणणं आहे की निष्पाप लोकांवर जी आहे ती कारवाई झाली नाही पाहिजे. जे खरे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास हरकत नाही, परंतु निष्पाप लोकांना, विद्यार्थ्यांना यामध्ये गोवलं जाऊ नये. तसंच या संपूर्ण प्रकाराची SIT चौकशी करण्याची मागणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.